ओके. नमस्कार. ऐकू येत आहे सगळ्यांना? ऐकू आलं तर मला थोडं आधी हिंट द्या. गणेश, आजचा दिवस पुण्याचा, आजचा दिवस परमपवित्र, अनेक अर्थाने विचार करताना. कारण असं आहे की आजच्या दिवसाचं महत्त्व हे हिंदुस्थानच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. एक तर आजचा दिवस हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येचा दिवस. पूर्वसंध्येचा म्हणताना असं म्हणलं की राज्याभिषेकाचे अनेक विधी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं जे घडले ते म्हणजे तारीख 6 जून 1674ला जरी राज्याभिषेक झाला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जरी झाला, तर त्याआधी सुमारे 10-15 दिवस अनेक विधी झालेले आहेत. महाराजांची तुळा झाली, महाराजांचं मुंज झाली, महाराजांचं लग्न झालं. आणि आजच्या दिवशी महाराजांनी पूर्ण रात्र जागरण केलं. थोडंसं झोपले, पण ते गवताच्या चटईवर झोपले. आणि पहाटेच्या वेळी महाराजांचं ब्राह्ममुहूर्तावर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक आणि राज्यारोहण दोन वेगळे संस्कार आहेत. तो राज्याभिषेक झाला, तो सप्त नद्यांचं सप्तसागराचं जल महाराजांना अभिषेक घालून नंतरनं महाराजांनी कपडे केले आणि राज्यारोहणासाठी ते सिंहासनावर येऊन बसले. ती वेळ पहाटेची आहे. आणि त्या निमित्तानं मी म्हणालो की आजचा दिवस पुण्याचा, पर्वणीचा. कारण राज्याभिषेकाचे सगळे विधी सुरू झाले, ते महत्त्वाचे विधी आजच्या रात्री सुरू झालेले आहेत. आणि दुसऱ्या अर्थानं राज्याभिषेकाच्या दिवसाची पूर्वसंध्या म्हणून जसा महत्त्वाचा, तसा दुसऱ्या अर्थानं हा दिवस महत्त्वाचा का, तर आजच्याच दिवशी शके 1579ला हेमलंबी नाम संवत्सरे गुरुवारी ज्येष्ठ शुद्ध द्वादशी 10 घटिका होऊन गेल्यावर पुरंदरावर सईबाई साहेबांच्या पोटी, सईबाई साहेब या शिवाजी महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब आहेत, यांचे पोटी पुत्र जन्माला आला. म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले. तो दिवस म्हणून आजचा दिवस पुण्यप्रद आहे. आजचा दिवस पर्वणीचा आहे. आजचा दिवस हिंदुस्थानच्या काळमानात, हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस आहे. कारण या पुत्रांनी घडवलेला पराक्रम, अवघे 32 आयुष्यमान मिळालेल्या या संभाजीराजांचं आयुष्य इतकं ओजस्वी आहे ना की त्याची गणना करता येणं शक्य नाही. पुरंदरावर सईबाई साहेब साधारण आता गर्भारशी असं असताना आईसाहेबांच्या देखरेखीखाली त्यांचं पुरंदरावर बाळपण झालेलं आहे. दुर्दैवानं सईबाई साहेबांना शारीरिक नाजूकत्व जास्त असल्यामुळं आणि इतर काही गोष्टींचा बाळंपणात त्रास झाल्यामुळं पुरेसं दूध बाळाला मिळेना. आणि म्हणून जिजाबाई साहेबांनी तो विचार करून कापूरव्हाळच्या धाराऊ गाडे या तुकाऊ गाडे पाटलाच्या मंडळींना आपल्या कुळाच्या बरोबरीच्या योग्यतेच्या आशा पाहून अशा धाराऊ गाड्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांनी आईसाहेबांनी पुरंदरावर आणून ठेवलं आणि त्या संभाजीराजांच्या दूध आई बनल्या. या धाराऊ गाड्यांना आपले पुत्र होते, पण एकाचं नाव आहे रायाजी, दुसऱ्याचं नाव आहे बनाजी. हे स्वराज्याच्या सेवेत पुढं कामातही आहे. आणि या धाराऊनी केलेल्या त्यागाबद्दल आईसाहेबांनी त्यांची उचित योग्य असं सन्मानही केलेला आहे. धाराऊंचं जे दूध आईपण आहे ते महाराष्ट्राचं दूध आईपण आहे, एकट्या संभाजीराजांचं नाही. कारण या महाराष्ट्राच्या भूमीला शिवाजी आणि संभाजी हे सूत्र फार मोठं आहे. स्वराज्यासाठी जगावं कसं, स्वधर्मासाठी जगावं कसं, स्वदेशासाठी जगावं कसं, हे शिवाजी महाराजांनी आपल्या चरित्रातून दाखवून दिलं आहे. आणि संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मरावं कसं ते आपल्याला दाखवून दिलं आहे. अनेक मावळ्यांचं योगदान स्वराज्याच्या कार्यात आहे, पण त्याहून छत्रपतींचं योगदान असं संभाजी महाराजांचं योगदान म्हणता येण्यासारखं आहे. संभाजी महाराजांचं जीवन अत्यंत विलक्षण आहे. कारण संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर या महाराष्ट्रभूमीच्या कणाकणात जे रग उसळते ती आजही शंभूराजांच्या नंतर 300 वर्ष होऊन गेल्यानंतरही तेवढ्याच त्वेषानं उसळते की या शंभूराजांना औरंगजेबाने त्रास दिला, त्याचा सूड आम्ही घेणं आहे, याची भावना तत्कालीन जीवनात होती, आजही ती आहे. संभाजी महाराजांचं जीवन कसं आहे, अत्यंत विलक्षण आहे. अति गंमतशीर किंवा ज्याला इतिहासात कलाटणी देणाऱ्या पुरंदरावर स्वराज्याची पहिली लढाई झाली ती फतेखानाबरोबर शिवाजी महाराजांची लढाई झाली ती पुरंदरावर झालेली आहे.
माझ्या अंदाजानं ती लढाई 1648च्या दरम्यान झालेली आहे. आदिलशाही सरदार फतेह खान हा शिवाजी महाराजांवर चालून आला आणि अवघ्या वयाच्या 18व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या लहान लहान वयाच्या सैन्याने या फतेह खानाचा पराभव केलेला आहे. म्हणजे स्वराज्याची पहिली लढाई या पुरंदरावर घडली. तसंच स्वराज्याचा पहिला युवराज किंवा ज्याला आपण पहिला पुत्र शिवाजी महाराजांचा जन्मला तोही पुरंदरावर जन्मला, म्हणून पुरंदराच्या इतिहासाला स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढेही स्वराज्यात पुरंदरच्या विषयाने विचार करताना मुरारबाजीची लढाई, जयसिंगाचा तह वगैरे वगैरे खूप गोष्टी आहेत. आणि पुढं मुरारबाजी पुरंदराचं कौतुक तसंच करावं इतकं मोठं आहे. हा पुरंदर इथं संभाजी महाराज, पुरंदर म्हणजे इंद्र, म्हणजे देवांचाही ज्याला राजा म्हणावं असा पुरंदर. अशा पुरंदरावर जन्म झालेल्या संभाजी महाराजांना या पृथ्वीतलाचा इंद्र म्हटलं तर काय वागू ठरणार आहे. आणि ते होतेच इंद्र, कारण या पृथ्वीतलावर जन्मलेल्या तत्कालीन समस्त राजमंडळात जे कोणी होते नव्हते कोणी का असेना, त्यात सगळ्यात ज्याचं अध्वर्यूपण आहे असं संभाजी महाराजांचं जीवनचरित्र आहे. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर शिवाजी महाराजांना स्वाभाविक आनंद होणं प्राप्त आहे. तसा तो झाला. त्यांनी दानं केली, साखरा वाटल्या, अनेक गोष्टी केल्या. धारो गाड्यांना 26 होनाची वर्षाची तरतूद करून दिली आहे. म्हणजे दूध आई म्हणून त्यांचं केलेला मान सन्मान, मानाची चोळी बांगडी शिवाजी महाराजांनी सोन्याच्या रूपाने केलेली आहे. पण शिवाजी महाराजांनी आपला पुत्र संभाजी आपल्याला पुत्र झाला याचा आनंद करत असताना त्याचं नाव ठेवताना केलेला जो नावाचा विचार आहे ना, तो विलक्षण आहे. तुम्ही म्हणाल कसं? शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले भाऊ संभाजीराजे, शहाजीपुत्र संभाजी ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा शहाजीराजांचेही भाऊ, 8 भाऊ शहाजीराजांना चुलत होते आणि एक सक्का होता धाकटा भाऊ शहाजीराजांचा, त्याचं नाव शरीफजीराजे. आणि 8 भाऊ जे होते ना ते विठोजीराजांचे चिरंजीव, त्यातले एक संभाजीराजे. आपल्याला बहुतेक आठवत असेल काय, खंडागळ्याचा हत्ती म्हटलं ना मग संभाजीराजे आठवतात आणि दत्ताजीराव जाधव आठवतात. ते हत्तीचं प्रकरण झालं इसवी सन 1623ला आणि कर्मधर्म संयोगानं त्यात ते दत्ताजीराव मेले, संभाजीराजेही मारले गेले. पण संभाजीराजांनी आपल्या पराक्रमाचा ठसा त्यावेळेसही दाखवून ठेवला होता. निजामशाही जगवण्यासाठी त्यावेळेस संभाजीराजांनी केलेला पराक्रम विशेष आहे. तसा संभाजी आपला भाऊ गेला पण त्याच्या पराक्रमाचा वारसा घेऊन आपल्या पोटी पुत्र जन्माला आला. नुकतंच त्यावेळेस शहाजीराजांना संभाजीराजांच्या नंतर पुत्र झाला, म्हणून आपल्या पुत्राचं, थोरल्या पुत्राचं, जिजाऊसाहेब आणि शहाजीराजांच्या थोरल्या पुत्राचं नाव शहाजीराजांनी ठेवलं संभाजीराजे. हे संभाजीराजे शहाजीराजांबरोबर आदिलशाहीच्या चाकरीत होते आणि स्वराज्य निर्मितीत शिवाजी महाराज या महाराष्ट्र भूमीत कामात होते. संभाजीराजे दिसायला आदिलशाहीत चाकरीत होते, मात्र संभाजीराजे ही दक्षिणेत स्वतंत्र हिंदुपत्पातशाही स्थापण्याच्या उद्योगात होते. आणि म्हणूनच आदिलशहानं ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर फतेखान पाठवला त्यावेळेस फर्राद खान नावाचा दुसरा सरदार संभाजीराजांवर पाठवला आहे आणि त्याचा संभाजीराजांनी तिथं पराभव केला, बेंगळूरपाशी पराभव केला. पण पुढच्या काळात भोसले कुळाचा कट्टर द्वेष्टा असणाऱ्या अफजल खानाने कनकगिरीच्या किल्ल्यावर स्वारी केली. आदिलशाही साम्राज्य वाढवण्याचा जेव्हा विचार चालू होता त्यावेळेस तिथं स्वारी केली आणि या सैन्यात संभाजीराजे अफजल खानाबरोबर विजापूरकराचे सरदार म्हणून होते. शहाजीपुत्र संभाजीराजे ते हे, यांना अफजल खानाने हेतुतः आघाडीवर लढायला पाठवलं आणि मागून पुरेशी रसदच दिली नाही. परिणाम व्हायचा तो झाला, जे अफजल खानाला अपेक्षित होतं ते झालं. आपल्या पराक्रमानं कितीही काही केलं तरीसुद्धा संभाजीराजांचा पराक्रम तोकडा ठरला, मागून रसद आली नाही आणि या युद्धात संभाजीराजे गेले. इसवी सन 1656चा हा काळ आहे. कनकगिरीच्या वेड्यात आपला पुत्र गेला, शहाजीराजांना दुःख झालं, आईसाहेबांना दुःख झालं आणि कर्मधर्म संयोगानं शिवाजीराजांच्या पोटी सुमारे अवघ्या वर्षात, 1.5 वर्षात पुत्र जन्माला आला. तारीख 14 मे 1657. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या कुळात परंपरेनं चालत आलेलं नाव जे शंभूशंकराचं आहे ते नाव आपल्या पुत्राला दिलं. हा पोरगा चुलत्याच्या यशस्वी, चुलत्याच्या पराक्रमी पायाचा राहील म्हणून दिलं. हा पोरगा आज्याच्या पराक्रमाचा वारसा घेऊन जगेल म्हणून दिलं. हा पोरगा शंभूशंकरासारखं तांडव करेल म्हणून दिलं. संभाजी नावात असणारं विलक्षणपण आहे ते हे आहे. गंमत म्हणून, केवळ काही म्हणून संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी संभाजीराजे नाव ठेवलेलं नाही. या नावामागं असा इतिहास आहे, या चरित्रामागं असा इतिहास आहे. मी मगाशीच म्हणलो, शिवाजी आणि संभाजी हा महाराष्ट्राचा मूळ मंत्र आहे, हा महाराष्ट्राचा शक्तिमंत्र आहे.
ज्ञानोबा तुकाराम हा जसा महाराष्ट्राचा भक्तिमंत्र आहे, तसा शिवाजी आणि संभाजी हा महाराष्ट्राचा शक्तिमंत्र आहे. ज्ञानोबा तुकारामांना आत्मिक उन्नती साधता येईल, वैयक्तिक परमोत्कर्ष करता येईल, किंवा समूहाला, जे तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी सांगितलं, समूहाला घेऊ नये, एकट्याचा उत्कर्ष नाही. वारकरी संप्रदायच मुळात सकलांसी येथे आहे अधिकार, सगळ्याला घेऊन पंढरपूरच्या वाटेला जाणार आहे. तसा असल्यामुळं सगळ्यांचा उद्धार वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानानं होतो. तसा तो भक्तीचा मंत्र ज्ञानोबा तुकाराम आहे, तसा हा शक्तीचा मंत्र या महाराष्ट्राला या पितापुत्राच्या जोडीने दिलेला आहे. नकळतपणे, अजाणतेपणे रस्त्यावर जाता जाता जरी एखाद्यानं असं म्हटलं की जय शिवाजी, दुसरं पोरगं जय संभाजी म्हणतात. आपण थोडं विचार करा, कारण महाराष्ट्राच्या कणाकणात हा संस्कार रुजलेला आहे. मी एका वेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रभू शंकराचे आणि भगवान विष्णूचे अनंत अवतार झाले. त्यांनी केलेले अवतार कार्य सगळ्याला पाठ आहेत, मुखोद्गत आहेत, अनेक कथा आपण ऐकतो आहे. पण हे जे दोन अवतार आहेत ना, कारण शिवाजी महाराजांना कवींद्र परमानंदांनी साक्षात विष्णूचा अवतार असं वर्णन केलेलं आहे, आणि संभाजी महाराजांचं नावच संभाजी आहे, आणि आधीच्या मागच्या गोष्टींचा विचार करतात ते शंकराचे अवतार ठरतात असं म्हणलं तर वागू ठरणार नाही. मी एका वेगळ्या पद्धतीने विचार करतो की कसं अनेक शंकराचे अवतार झाले आणि विष्णूचे अवतार झाले, पण ही अवताराची जी जोडी आहे ना, ती बाप लेकाची शंकराची आणि विष्णूची जोडी आत्तापर्यंत कधी बघायला महाराष्ट्रात मिळाली नाही, पण ती या महाराष्ट्रात घडून गेली. आणि त्यांनी घडलेलं जे चरित्र आहे ना, ते महाराष्ट्राला जीवन जगवणार आहे आणि मृत्यूही जगवणार आहे. आदरणीय बाबासाहेब पुरंदरांना त्यांचे वडील सांगायचे, बाबासाहेब एक गोष्ट सांगतो ती कायम लक्षात ठेवा, बेचैन जगा आणि चैनीत मरा. अर्थ वेगळा आहे. जीवनभर आपण समाजासाठी काही करू शकतो किंवा केलं पाहिजे या बेचैनीनं जगलं पाहिजे, आणि मरताना काहीतरी करता आलं या चैनीत मरता आलं पाहिजे. या पितापुत्राच्या जोडीत तेच चरित्र आहे. बहुतेक ती शिकवण लहानपणापासून दिलेली आहे. पण माझा पोरगा आदिलशाह आहे, तुमच्या मोगलशाहीचा मनसबदार होईल, आणि संभाजीराजाला औरंगजेबाने 5,000ची मनसब दिलेली आहे. 5,000ची मनसब म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. जसवंतसिंग राठोडासारख्या कर्तृत्ववान पुरुषाला, रामसिंगासारख्या मिर्झा राजा जयसिंगाच्या ज्येष्ठ पुत्रालाही 5,000ची मनसब त्याच्या वयाच्या 40शीत सुद्धा मिळालेली नव्हती. रामसिंग 2,000चा मनसबदार होता आणि जसवंतसिंग सुद्धा 2,000चा मनसबदार होता. तोच जसवंतसिंग ज्यांनी मराठ्यांच्या कोंडाण्याखाली पराभव पत्करला, मराठ्यांच्याकडून तलवारीचे वार छातीवर ऐवजी पाठीवर खाल्ले, तोच जसवंतसिंग. आणि त्याच्याच मागा औरंगजेबाने यांना उभं केलं होतं, म्हणून ती मुद्दामून आठवण करून दिली. मला काही फारसं त्यात सांगायचं नाही. अशा वेळेस, अशा काळात सुद्धा संभाजीराजांच्या वयाच्या 5व्या वर्षी शिवाजी महाराजांनी मोगलशाहीचे मनसबदार म्हणून 5,000ची मनसब दिली. संभाजी महाराज आग्र्याला आले. आपण जसं सहलीला जातो तसं पोरगं घेऊन शिवाजी महाराज सहलीला गेलेले नाहीत. आग्र्याला आग्रा दर्शन करायला गेले नाहीत, मथुरेचे कृष्णदर्शन करायला गेलेले नाहीत. राजकारणाचे धडे जन्मता कसे शिकवले जातात त्याचं चिंतन घडलं पाहिजे, म्हणून संभाजी महाराजाला शिवाजी महाराजांनी आग्र्याला आपल्याबरोबर नेलं आहे. अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी बरोबर नेलेला आहे. आणि संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाची समोरासमोर भेट झाली. तारीख 12 मे 1666 या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता, आणि त्या भेटीसाठीच हे सगळं प्रकरण शिजवलेलं होतं मिर्झा राजे जयसिंगांनी. पहिली भेट औरंगजेबाची संभाजी महाराजांची झाली ती आपल्या वडिलांबरोबर झाली, आणि या भेटीत संभाजी महाराजांनी स्वाभिमान शिकला. या भेटीत अंगठ्याकडे नजर लावायची, चुकून दरबाराच्या शिस्तीचा जरा जरी भंग झाला तरी शिक्षा व्हावी. अगदी पंतप्रधानाला औरंगजेबानं एकदा शिक्षा केली आहे. पंतप्रधानाचा नकळत, औरंगजेबाचा पंतप्रधान बरं का, नकळत आपल्या अंगरख्याचा शेव सिंहासनाच्या दगडी कट्ट्याला लागला. अंगरख्याचं टोक शेव म्हणजे, आणि औरंगजेबानं ते वरून पाहिलं, आणि औरंगजेबानं सांगितलं कल से चष्म पहन के आओ. तुम्हाला कळत नाही का सिंहासनाला तुमचा अंगरखा लागला? आणि त्याला दंड केलाय रोख, मोहरानुसार करण्याचा. असा औरंगजेब आहे. आणि असं आदब राखली जात असताना त्या दरबारात शिवाजी महाराज गेले, आणि शिवाजी महाराजांनी दरबारात जे बोललेत ना ते विलक्षण आहे. म्हणजे सह्याद्रीचा आवाज काय असतो ते त्यावेळेस दिल्लीला पहिल्यांदा कळला. दिल्लीच्या सुलतानाला ते कळून चुकला. तुमचा बादशाह मला पुरता ओळखतो, मी तरी सुद्धा मला कुठं उभं केलं, माझा मान सन्मान केला नाही. एखाद्या राजानं दुसऱ्या राजाशी जसं भेटावं
तसं आपली भेट व्हावी असं ठरलं असताना सगळ्या गोष्टींचा तुम्ही पायमल्ली केलीत, हे मला चालणार नाही. आणि म्हणून बादशाकडं भर दरबारात सिंहगर्जना करून शिवाजी महाराज तिथून उलटे निघाले, बादशाकडं पाठ करून निघाले आणि दरबारात तरतर करून बाहेर निघून गेलेले. हे संभाजी महाराजांनी आपल्या चरित्रात सुरुवातीला अनुसरलंय, आचरलंय, ते वडिलांकडून पाहिल्यामुळे आहे. कारण आग्र्यात घडलेली दुसरी गोष्ट सांगतो मी. आग्र्यात संभाजी महाराज साधारण 85 दिवस आहेत आणि या 85 दिवसात शिवाजी महाराजांनी परत औरंगजेबाचं तोंडही पाहिलं नाही, पहिली आणि शेवटची भेट. मात्र संभाजी महाराजांना रामसिंगांनी वारंवार दरबाराला आपल्याबरोबर घेऊन गेला. शिवाजीराजे नाराज आहेत, ते आजारी आहेत, तापले आहेत, अमक्या गोष्टी आहेत म्हणून शिवाजी महाराजांना घरात ठेवून त्यांच्या मुक्कामावर राहून संभाजी महाराजांना वारंवार मिर्झा राजांचा पुत्र रामसिंग आपल्याबरोबर घेऊन गेला. आणि अशी औरंगजेबाची आणि संभाजीराजांची भेट सुमारे 167 वेळा झालेली आहे 85 दिवसात. म्हणजे सकाळ दुपार असेल, काय निमित्त असेल, काही असो. आणि नंतर झालेली जी भेट आहे ती पुढची आहे, ती एक शेवटची अंतिम भेट, ती तर मग खडाजंगीचीच आहे. पण या युवकाचं नाही, या बालकाचं शौर्य काय आहे, याचं पाणी काय आहे, ह्याचं वळण काय आहे, ह्याचे संस्कार काय आहेत, त्या भेटीत संभाजीराजांनी सांगून दिलेलं आहे. एकदा औरंगजेबाच्या भेटीला गेल्या असताना औरंगजेब काही कुस्त्यांचा खेळ पाहत बसला होता. कुस्ती खेळणं आणि पाहणं आपल्याकडचा शौक आहे. कुस्त्या पाहत बसला होता आणि संभाजीराजे तिथं आले, बसले आणि औरंगजेबाने मग त्यांचं कौतुक केलं, काय तुम्ही करता का कुस्ती वगैरे, अशा चौकशा केल्या. संभाजी महाराजांनी हो करतो म्हणून सांगितलं. संभाजी महाराज कुस्ती करत होते बरं का, कारण संभाजी महाराजांना जे शिकवलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी त्यांचे उल्लेख आहेत. त्यांना काय काय शिकवलं, त्यांना न्याय शिकवला, राजनीती शिकवली, संस्कृत शिकवलं, व्याकरण शिकवलं, अनेक गोष्टी शिकवल्या. त्यात व्यायामाच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यात कुस्ती महत्त्वाची आहे. कारण प्रतापगडावर आजही शिवाजी महाराजांच्या राजवेड्या शेजारी आखाडा अस्तित्वात आहे. त्यात संभाजी महाराजांनी कुस्तीचे प्राथमिक धडे घेतलेले आहेत. संभाजी महाराजांना औरंगजेबाने विचारलं, तुम्ही कुस्ती करता का? ते म्हणले हो करतो. मग हे समोर पैलवान आहेत, या तुमच्या वयाचीही मुलं आहेत, तुम्ही कराल काय कुस्ती? हो करतो म्हणले. मग लावा लंगोट, या कुस्ती करायला म्हणले. ते म्हणले मी कुस्ती करेन, पण जरूर कोणाशी करेन? माझ्या तोला मोलाचा जर तुमचा शहाजादा माझ्याशी कुस्ती करायला येत असेल तर मी कुस्ती करेन, आयऱ्या गैऱ्याबरोबर मी कुस्ती करणार नाही. हे संभाजी महाराजांचं पाणी त्यावेळेस औरंगजेबाला कळून चुकलेलं आहे. संभाजी महाराज आहेत ते असे आहेत. पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. मग शिवाजी महाराजांना अटक केली होती आणि शिवाजी महाराजांना त्या पहाऱ्यातून शिवाजी महाराज कसे सुटले, काय सुटले, यातही संभाजी महाराजांचा गुण आहे ना, तो विलक्षण आहे, तो लक्षात घेण्यासारखा आहे. किती वेळ आपण पेटऱ्यात बसायचं आहे माहीत नाही, पेटऱ्यात बसायचं आहे गुपचूप, अगदी बेडकासारखं बसून राहायचं आहे, ही केवळ माहीत आहे. जोपर्यंत वडिलांनी बाहेर काढत नाही तोपर्यंत बसायचं आहे. आणि तसं तो बालक पेटाऱ्यात किती वेळ बसून बाहेर गेला माहीत नाही. जोपर्यंत त्या आपल्याला ठरलेल्या अपेक्षित जागेपर्यंत गेले नाहीत तोपर्यंत संभाजी महाराजांनी कोणतीही हालचाल केली नाही. आज वर्ष 9 असणाऱ्या मुलांना असं समजावून सांगा, आज कोरोनाची धास्ती सगळीकडे आहे, पोराला दिवसभर घरात बसून दाखवा, मी सगळ्याला शर्यत देईन. अरे बस घरात म्हटलं तर पोरगं बसत नाही. पण अशा काळात म्हणजे संकट समये कैसे वर्तावे, हेही संभाजी महाराजांचं ज्ञान आणि वर्तन आहे ना, ते विलक्षण आहे. हे अशा सगळ्या गोष्टी आहेत, ही एवढ्यावर संपत नाही. शिवाजी महाराज संभाजी महाराजांना तिथून घेऊन बाहेर पडले, आग्र्यातून बाहेर पडले, त्या सगळ्या गोष्टी इतक्या विलक्षण आहेत ना, की हे पोरगा लहान आहे, म्हणजे वर्ष 9 असलेला, याला प्रवासाची दगदगही सोसणार नाही. आपण आता घोडदौडीने इतक्या विलक्षण वेगानं जाणार आहोत की या पोराला नाही सोसलं तर त्रास होईल. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आग्र्यातून उलटं स्वराज्याच्या दिशेला नाही, उलट्या दिशेनं जाऊन मथुरेत संभाजी महाराजांना ठेवलं आहे. मथुरेत शिवाजी महाराजांचे तत्कालीन सहकारी आणि पुढच्या आयुष्यात झालेले पंतप्रधान त्रिमल पंत आणि कृष्णाजी पंत मथुरे हे तिथे राहत होते. मोरपंत पिंगळ्याची बहीण लक्ष्मीबाई ही कृष्णाजी पत्नी होती आणि निराजी रावजी हे शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे सरदार, निराजीरावजींचा त्यांचा परस्पर परिचय होता. आणि निराजीरावजींनी आणि शिवाजी महाराजांनी जाऊन सगळ्यांनी मिळून संभाजीराजांना मथुरे बंधूंकडं ते ठेवलं संभाजीराजांना. आणि काय त्रिमल बंधूंनी फार गंमतच करून टाकली. आणि संभाजी महाराजांची त्या ब्राह्मण बंधूंनी मुंज केली म्हणजे काय सोपं हो, जानवं गळ्यात अडकून टाकलं, संजाप काढला आणि दोघं नेसून टाकलं, संपलं. लोक विचारलं तर सांगितलं आमचा दक्षिणेतला भाचा आहे आणि घरी राहायला इथं आता संस्कृत शिकायला आला आहे कालच, संपला विषय. पण पुढं तिथं एक विलक्षण घटना घडली. त्यांना संभाजी महाराजांच्या त्या आयुष्यातला तो विषय महत्त्वाचा आहे की स्थानिक अंमलदाराला शंका आली
की हा पोरगा एकटा आहे, हा गोरा गोमटा आहे, हा राजलक्षणी पोरगा आहे, असं वाटतंय की हा शिवाजीचाच पोरगा असला पाहिजे. आणि म्हणून त्या बंधूंवर आज आणली गेली. त्यानं धरलं, खरंच हा पोरगा तुमचा बादशाह आहे अशी शंका. नाही नाही म्हणले, बादशाह आहे, आमचा पाहुणा आहे, घरातला आहे. आणि सगळं ते चालू असताना मग त्यांना ते मुसलमान अंमलदाराला शंका आल्यावर त्यांनी त्या शंकेचं निरसन करायचा प्रयत्न केला की जर तुमच्या घरातला आहे, तुमच्या गोत्राचा आहे, तुमच्या पाहुण्यातला आहे, तुमच्या आप्त इष्टातला आहे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण एका ताटात जेवणार नाहीत. म्हणून या ब्राह्मण बंधूंना त्या मुसलमानांनी सांगितलं एका ताटात जेवून दाखवा. आणि या ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना आपल्याबरोबर ताटात घेऊन जेवण केलेलं आहे. हा गोष्ट विलक्षण आहे, ही लक्षात घेण्यासारखी आहे. संभाजी महाराजांनीही आपण कोण आहोत याची ओळख दाखवू दिली नाही, उलट आपण याच घरातले आहोत हे तिथं दाखवून दिलं आहे. आणि ब्राह्मण बंधूंनी सुद्धा प्रसंगी धर्माचा सनातनपणा सोडून खाणं पिणं इष्ट आहे, कारण कसायाच्या दारात गाय बांधण्याऐवजी ती गाय वाचवण्यासाठी खोटं बोललं तर चालेल, धर्मानं जे केलं नरोवा कुंजरोवा तशा पद्धतीचं वर्तन इथं ब्राह्मण बंधूंनी केलेलं आहे. आणि संभाजी महाराज तिथं राहिले. संभाजी महाराजांना त्या काळात नंतर मग शिवाजी महाराजांचा निरोप गेल्यावर रायगडावर आणण्यात आलं. तारीख 17 ऑगस्ट 1688ला संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज सुटून आग्र्यातून मथुरेत गेले. पण संभाजी महाराजांना सुटून पुन्हा राजगडावर यायला मार्गशीर्ष वद्य म्हणजे श्रावण अष्टमीला शिवाजी महाराज सुटले. पण संभाजी महाराजांना राजगडावर यायला मार्गशीर्षाची शुद्ध पंचमी उजाडली. म्हणजे अनेक दिवस त्यांना तिथे राहावं लागलं. शिवाजी महाराजांनी या ब्राह्मण बंधूंचा सत्कार केला वगैरे वगैरे. आणि म्हणजे अनेक गोष्टीचा संभाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करताना ते स्वसच होणार आहे. महाराजांच्या अनुपस्थितीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पुढच्या आयुष्यात संभाजी महाराजांच्या जीवनात खूप विलक्षण घटना घडलेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना राज्यकारभाराचे धडे दिले. त्यातल्या काही गोष्टी उल्लेखनीय आहेत. शिवाजी महाराज ज्यावेळेस रायगडावर नसायचे, खाली जायचे काही कामानिमित्त, त्यावेळेस आपला कारभारी म्हणून किंवा राज्य कसं करावं ह्याच्या शिक्षणासाठी म्हणून संभाजी महाराजांच्या हातात मुखत्यारपत्र देऊन संभाजी महाराजांना सांगून शिवाजी महाराज खाली जायचे. अशाच एकेवेळी शिवाजी महाराज ग्रहणाच्या निमित्तानं स्नानाला गेले. पुण्यपर्वणी आहे म्हणून ग्रहण स्नानाला गेले. आणि त्यावेळेस संभाजी महाराज राज्यकारभार पाहत होते. सदरीवर बसून रोजची कामं पाहत होते. विलक्षण गंमत आहे बरं का यात. इंग्रजांचा एक वकील यावेळी पाचाड लिहून राहिला होता आणि त्याला शिवाजी महाराजांच्या भेटीची अपेक्षा होती. काही गोष्टी वकिलातीच्या दृष्टीनं ईस्ट इंडिया कंपनीला काही सवलत मिळावी, काही प्राप्त व्हावं म्हणून, म्हणजे ब्रिटिशांचा व्यापार हेतून तो तिथं आला होता. आणि त्याला वार्ता कळाली की महाराज गडावर नाही आहे. मग आता थांबण्याशिवाय पर्याय नाही, तो तिथं थांबला. पण त्याला असं कळालं की शिवाजीराजांचे चिरंजीव गडावर आहेत आणि ते आत्ता कारभार पाहत आहेत. मग यांना फसवता आलं तर काही फसवावं महाराजांच्या अनुपस्थितीत, आणि आपण आपल्या पदरात काही पाडून घेता येतं का आपल्या कंपनीच्या, हा विचार करून तो गडावर आला. त्यानं गडावर संमती मागितली. संभाजी महाराजांनी संमती दिली. तो गडावर आला. संभाजीराजांची त्याची भेटीगाठी झाल्या. आता युवराज आहे, दुसऱ्या अर्थानं आपल्याला काही पदरात पाडून घ्यायचा आहे असा विचार करून जो महाराजांसाठी आणलेला नजराणा होता तो त्या इंग्रज वकिलानं संभाजी महाराजांना दिला. अत्यंत अदबीनं तो पेश झाला, सगळं केलं. आणि त्यानं मग सगळ्या विनंती, आपलं बैजवार काय सांगायचं आहे ती वाट पाहायला लागला. आता केव्हा महाराज बोलतात सांगा. संभाजी महाराजांनी विचारलं कुठून आले, काय आले, तुमचं येण्याचं प्रयोजन काय. त्याला तेच अपेक्षित होतं. आणि मग त्यानं सांगितलं या गोष्टीसाठी मी महाराज साहेबाला भेटायला आलो, पण महाराज नाहीत, आपण त्याचे मुक्त्यार आहात आणि आपण आता ते सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्यात आणि मला निर्णय करावा, मला हे द्यावं. गोड बोलणं इंग्रजाकडून शिकवा असं म्हणतात, कारण त्यांच्याबद्दल घारे डोळे म्हणजे पोटात खोड असं त्यांचं वर्तन आपण विचार करतो. आणि गोड बोलून त्यांनी ते सगळं संभाजी महाराजांच्या गळी पाडण्याचा प्रयत्न केला. सगळं ऐकून घेतलं संभाजी महाराजांनी. संभाजी महाराजांनी सांगितलं थोरले महाराज साहेब गडावर नाहीत, याचा निर्णय ते करतील. काही गोष्टीचा निर्णय तात्पुरता मी करू शकतो तेवढा करतो. म्हणजे संभाजी महाराज किती विलक्षण श्रूढ आहेत, हुशार आहेत, धूर्त आहेत त्याचा विचार. इंग्रजांनाही फसवण्याची हिकमत संभाजी महाराजांच्यात आहे. महाराज साहेबाला आणलेला नजराणा पदरात पाडून घेतला, त्याच्या गोष्टी सगळ्या ऐकून घेतल्या. जे महाराज साहेबाला आता बोलता येण्यासारखं आहे अशा गोष्टीसाठी ते आले आहेत. म्हणजे एकदम नौखेपणा महाराजापुढे राहणार नाही असे संभाजी महाराज आहेत. आणि मग संभाजी महाराजांच्या अनेक विषयांचा विचार करताना राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा तारीख 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आनंद नाम संवत्सर, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे उद्याचा दिवस त्याचाही विषय आहे. या राज्याभिषेकाच्या निमित्तानं पट्टराणी महाराज
आणि युवराज यांचा एकत्रित अभिषेक होतो. तो युवराजाभिषेक संभाजीराजांना या दिवशी झालेला आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी झालेला आहे. संभाजी महाराज अनेक गोष्टी शिकले होते. मगाशी मी म्हणालो संस्कृत पंडित संभाजी महाराज होते. एक विलक्षण गोष्ट आहे संभाजी महाराजांच्या चरित्रात. संभाजी महाराजांनी संस्कृत ग्रंथ निर्माण केले, आपल्याला फारसं माहीत नसतं. त्यातला पहिला आहे बुधभूषण. बुध म्हणजे बुद्धी अशा अर्थानं आहे, भूषण बुद्धीचं भूषण. केव्हा कसं वागावं किंवा कसं असावं ते त्यात संभाजी महाराजांनी संस्कृत काव्यात ग्रंथ निर्माण केलेला आहे. लक्षात ठेवण्यासारखा विषय आहे. एवढंच नाही, संभाजी महाराजांनी अजून एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे नायिका भेद. अजून 2 ग्रंथांची नोंद आहे संभाजी महाराजांच्या चरित्रात. याशिवाय संभाजी महाराजांनी पुढच्या आयुष्यात ढेरगे शास्त्री नाही, बाकरे शास्त्री दानपत्र दिलेलं आहे कोकणात. आणि हे दानपत्र संपूर्ण संस्कृत आहे. लक्षात ठेवण्यासारखं आहे. पहिल्या काही ओळी संभाजी महाराजांनी आपल्या हाताने लिहिलेल्या आहेत. म्हणजे संस्कृत कवी व्युत्पन्न पंडित याहून संभाजी महाराजांची योग्यता जास्त होती. संभाजी महाराजांनी आपल्या पदरी कवी कलशाला ठेवून घेतलं आणि त्याला छंदोगामात्य हा किताब दिलेला आहे. छंदोगामात्य हा किताब साधासुद्धा नाही आहे. त्याचा अर्थ ज्याला सामवेदाचं आणि ऋग्वेदाचं यथार्थ ज्ञान आहे त्याला म्हणायचं असतं छंदोग्य. आणि म्हणून संभाजी महाराजांनी असा किताब छंदोगामात्य हा कवी कलशाला दिलेला आहे. म्हणजे संभाजी महाराजांची व्युत्पन्नता संस्कृत पंडितापेक्षा जास्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक विषय आहेत. धर्माच्या अर्थकारणात किंवा धर्माच्या निर्णयात संभाजी महाराजांनी काही गोष्टीचे वर्णन केलेले आहेत. महाराष्ट्रात त्या काळी एक वाद होता. ब्राह्मणाची मुंज होते तशी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचीही मुंज करावी की नाही करावी असा वाद होता. आणि या वादात संभाजी महाराजांनी आपली भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने मांडलेली आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंनाही मुंजीचा अधिकार आहे अशा विषयांचा संभाजी महाराजांचा विचार आहे. म्हणजे धर्मशास्त्राचं पुरेसं ज्ञान संभाजी महाराजांना होतं असं म्हटलं तर काही चुरकीचं ठरणार नाही. अनेक गोष्टींचा विचार आहे. आपल्यापाशी वेळ कमी आहे. पुढं शिवाजी महाराजांचं देहावसान झालं आणि संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर, म्हणजे संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं काही, आता त्यातलं खरं खोटं इतिहासाच्या अभ्यासकांनी जाण करावी, पण काही वाद झाले म्हणा. आणि संभाजी महाराजांनी मीही कर्तृत्व दाखवू शकतो म्हणून दिलेर खानाकडे जाऊन काही कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ही वाट चुकीची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं. आपल्या मराठ्यांचाच यामुळे घात होतो आहे म्हणून संभाजी महाराज पुन्हा स्वराज्यात आले आणि शिवाजी महाराजांनी यावेळेस त्यांना पन्हाळ्यावर ठेवलं. कर्मधर्म संयोगानं शिवाजी महाराजांचं देहावसान झालं आणि राजकारणी मंडळीच्या हिशोबानं हे देहावसान झालेलं वार्ता बाहेर पडली तर आघात मोठा होईल याचा विचार करून, अन्य गोष्टीचा विचार करून राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून स्वराज्याचा कारभार चालवण्याचा प्रयत्न केला. त्याच ह्याच्यात संभाजी महाराजांना वार्ता उशिरा कळली आणि संभाजी महाराज चैत्राच्या ऐवजी संभाजी महाराजाला नाही कळाली. पण संभाजी महाराज जून महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात तारीख 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराज गेले आणि जून महिन्यात संभाजी महाराज पन्हाळ्यावरून रायगडावर आले. रायगडावर आल्या त्यांनी ते जे प्रधान या कार्यात सहभागी होते सुरुवातीला त्या सगळ्यांना कैदेत टाकलं. पुढं या अष्टप्रधान मंडळातल्या अनेक लोकांचे संभाजी महाराजांनी खात्री झाल्यावर त्यांना पुन्हा सोडलं. पुन्हा काही वाईट गोष्टी कानावर आल्यावर संभाजी महाराजांनी शंकरपण आपलं तांडव सिद्ध केलं. रायगड तांडवाने थरथरून गेला आणि अनेक अष्टप्रधानातले कर्ते लोक शिवाजी महाराजांचे सहकारी त्यात बळी पडले. त्यात अण्णाजी दत्तो आहेत, त्यात बाळाजीरावजी चिटणीस आहेत, बाळाजीरावजीचा धाकटा भाऊ तोही त्यात मेला आहे. अनेकांची हिरोजी इंदोलकर नाही, हिरोजी फर्जंद याचाही इथंच संभाजी महाराजांनी अंत केलेला आहे. म्हणजे या गोष्टी इतिहासाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करता येण्यासारख्या आहेत. पण जो स्वराज्याच्या हिताच्या ऐवजी अहिताचा विचार करतो त्याचा संभाजी महाराजांनी अगदी शंकरासारखा तांडव घेऊन नायनाट केलेला आपल्याला दिसून येतो. संभाजी महाराजांच्या चरित्रात पुढच्या गोष्टी विलक्षण आहेत. 2 किंवा 3 गोष्टी आपण पाहू. त्यातली पहिली जी आहे ना ती विलक्षण असं आहे की शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्यात अहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपला याचं स्वराज्य करायचं आपल्याला, हीच मनीषा संभाजी महाराजांच्या अंतरंगात आहे. आणि त्यासाठी दिल्लींदर पातशाही पालतं घालण्यासाठी काय करता येऊ शकतं ते संभाजी महाराज करतात. त्यातलं पहिलं कृत्य शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीत करून पाहिलं. पण बादशाचा पुत्रच फोडावा आणि त्याला बादशाविरुद्ध उभं करावं यात संभाजी महाराजांनी केलेलं काम फार मोठं आहे. बादशाचा पुत्र अकबर हा औरंगजेबापासून फोडला आणि त्याला राजाश्रय आपला देऊन त्याला औरंगजेबाच्या विरुद्ध लढायला संभाजी महाराजांनी प्रोत्साहित केलं आहे. त्या गोष्टीला आपलं सैन्य स्वतःला दिलं आहे.
काय काही गोष्टी अशा असतात इतिहासात की काय करावं. अकबर पळपुटा निघाला आणि तो इथून इराणात निघून गेला. संभाजी महाराजांनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. पुढं संभाजी महाराजांच्या युद्धात अनेक आघाड्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मात शिवाजी महाराजांनी एका वेळी एकच शत्रू हे धोरण ठेवलं. मात्र संभाजी महाराजांच्या आयुष्यात हे धोरण संभाजी महाराजाला अनुसरता आलं नाही. शिवाजी महाराजांचा पराक्रम कमी आहे असं नाही, पण शिवाजी महाराजांच्या पुढं जाऊन संभाजी महाराजांनी केलेला पराक्रम एकाच वेळी आदिलशाही, सिद्धी, औरंगाची मोगलशाही आणि कुतुबशाही अशा सगळ्या आघाड्यावर संभाजी महाराज एकटे लढलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर त्यांची प्रभावळ होती, अष्टप्रधान मंडळ होते, करते सेनापती होते, करते लोक होते, सरदार होते. पण यातले अनेक लोक काळाच्या ओघात गेले होते. काही संभाजी महाराजाच्या रोषात मृत्यू पावले होते. त्यामुळे कर्तबगार लोकांची पाहिजे तेवढी फळी संभाजी महाराजाला नव्हती. तरीसुद्धा सुमारे 9 वर्ष संभाजी महाराजांनी फार मोठा पराक्रम केला आहे. संभाजी महाराजांच्या चरित्रातली ही 9 वर्ष वजा केली तर इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात केवळ काळोख दिसून येऊ शकतो. या 9 वर्षात संभाजी महाराजांनी सुमारे 125 लढाया केल्यात आणि यातली एकही लढाई संभाजी महाराजांचा पराभव झालेला नाही. बाजीरावांच्या चरित्राचा जसा उल्लेख करतो आपण, एकाही लढाईत पराभव नाही, तसंच संभाजीराजांच्या चरित्रात एकाही लढाईत संभाजी महाराजांचा पराभव नाही. तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करत असाल तर असं म्हणाल की शेवटच्या लढाईत संभाजी महाराज सापडले गेले संगमेश्वरात, त्या लढाईत त्यांचा पराभव झाला, अंत झाला. पण तो लढाईचा पराभव नाही, तो अंत लढाईचा शेवट नाही. कारण लढाईचा आदेश सेनापतीच्या हिशोबानं जो होता तो असा होता, संभाजी महाराज या युद्धाचे मुख्य होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मुकरब खानाचा जो वेढा आला आहे तो फोडा आणि सगळ्यांनी रायगडावर जा. या लढाईत म्हाळोजी घोरपडे तिथं पडले आहेत, संताजी घोरपड्यांचे वडील या संगमेश्वरात पडले आहेत आणि सगळे लोक वेढा फोडून रायगडावर गेलेले आहेत. केवळ संभाजी महाराज सापडले गेले. पण या युद्धाचा अंत काय होता? संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळं लष्कर रायगडावर जाणं हा अंत होता. त्यामुळं त्या लढाईत संभाजी महाराजांच्या आदेशाचं तंतोतंत पालन झालं. लोकांनी प्रयत्न केला, कर्मधर्म संयोगानं संभाजी महाराज सापडले. म्हणजे सगळ्या लढाईत संभाजी महाराजांचा पूर्ण विजय आहे. दुसरं, संभाजी महाराजांच्या चरित्रातलं एक विलक्षण उदाहरण आहे. ती प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली, मध्ये समुद्र आडवा आला आणि तो समुद्र लांघायसाठी रामाने सेतू उभा केला. हे आपण ऐकून आहे. असाच सेतू इतिहासात रामाच्या आधी कोणी निर्माण केला नाही, नंतर कोणी निर्माण केला नाही, पण तो सेतू छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला आहे. तुम्ही कसं म्हणाल? इसवी सन 1683ला संभाजी महाराजांनी सिद्धीवर स्वारी केली आणि हा पाण्यातला सिद्धी, हा पाण्यातला उंदीर शिवाजी महाराजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न अनेक वार केला. शिवाजी महाराजांना यश मिळालं नाही, पण ते यश आपण प्राप्त करू म्हणून सिद्धीवर संभाजी महाराजांनी स्वारी केली आणि हा सिद्धी सरळपणात समुद्रात लढून यशस्वी होत नाही. म्हणून संभाजी महाराजांनी सिद्धीवर स्वारी करताना समुद्रात सेतू घालण्याचा, डोंगर फोडला आणि दगड माती भरून सेतू घालण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केलेला आहे. म्हणजे इतिहासात रामानंतर सेतू समुद्रावर घालण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. सेतू लंघायचं काम रामचंद्रानंतर पहिल्यांदा हनुमंतांनी केलं, रामचंद्रांनी केलं आणि तिसऱ्यांदा ते सेतू लंघायचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. तोच वारसा ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही समुद्र उल्लंघनाचं काम केलेलं आहे. त्यांच्या चरित्रात संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आदर्श आहे. ते त्यामुळे आहे. कर्मधर्म संयोगाने याही वेळी औरंगजेबानं मोठी स्वारी स्वराज्यावर आणली आणि म्हणून संभाजी महाराजांना हे सेतूचं काम अर्ध्यावर टाकायला लागलं आणि माघारी यावं लागलं. म्हणजे सेतू घालणं सामान्य गोष्ट नाही, पण रामाचा आदर्श चरित्रात होता, रक्तात रामाचा अंश होता. कारण संभाजी महाराज हे सूर्यवंशी आहे, ते निर्माण झालेल्या कुळातले आहेत. म्हणून संभाजी महाराजांनी सेतूचा उद्योग करून पाहिलेला आहे. रामाचा आदर्श चरित्रात याशिवाय दुसरा कोणता असू शकतो? सिद्धी बुडवायचा ना तर सेतूही घालता आला पाहिजे. सिद्धी जसा लंकेचा रावण शिरजोर आहे तसा हा सिद्धी शिरजोर आहे. याला संपवण्यासाठी आपण सेतू घालू, हे संभाजी महाराजांनी करून पाहिले. याप्रमाणेच पोर्तुगीजांवरही संभाजी महाराजांनी स्वारी केलेली आहे. पोर्तुगीजांची स्वारी आहे ना, ती मोठी विलक्षण आहे. 1683ला पोर्तुगीजांवर नोव्हेंबर महिन्यात संभाजी महाराजांनी स्वारी केली आहे. फोंड्याच्या किल्ल्यावर संभाजी महाराजांनी हल्ला केला. फोंड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला म्हणजे फोंड्याचा किल्ला मराठ्यांकडे होता आणि अल्वादो नावाच्या पोर्तुगीज ऑफिसरनं त्याला किल्ल्याला वेढा घातला होता. फोंड्याच्या किल्ल्याला एका बाजूनं समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूनं खाडीचा भाग, आपला जसा भूमी असते तसा आहे.
अलवादोनं या किल्ल्याला वेढा घातला, वेढा जबरदस्त असा ठेवला की किल्ल्यातला माणूस बाहेर जाऊ नये, येऊ नये, सगळी बंदी झाली. किल्ला जोखडा ह्याच्यात पडला, विवंचनेत पडला. आता कडसमतोय काय, किल्ला फोंडा जातोय काय, पोर्तुगीजांची स्वारी आता यशस्वी होते काय, आणि वार्ता संभाजी महाराजांपर्यंत आल्या. संभाजी महाराजांपुढे याही वेळी शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. पुरंदराच्या मिर्झाराजा जयसिंगाच्या युद्धाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी पुरंदरावर रसद कमी आहे म्हणून दारूगोळा लोकांबरोबर पाठवला आणि वेड्यातल्या लोकाला न कळता लोक दारू डोक्यावर घेऊन पुरंदरावर पोचले. तसंच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन संभाजी महाराज या फोंड्यात लढले. संभाजी महाराजांनी काय केलं विलक्षण आहे, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. इतिहासात मागं कधी झालं नाही, पुढं कधी होईल का नाही शंका निर्माण होईल असं मला वाटत नाही. संभाजी महाराजांनी आपल्याबरोबर आपले निवडक लोक घेतले आणि फोंड्यावर स्वारी केली, या अलवादोवर स्वारी केली. आणि फोंड्यात संभाजी महाराजांनी 800 लोकांची संरक्षक फळी उभी केली दारापाशी आणि 600 लोक किल्ल्यात घातलेत मराठ्यांच्या संरक्षणासाठी. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, गोष्ट साधी नाही. किल्ल्यात रसद कमी आहे, माणूसबळ कमी आहे म्हणून माणसं किल्ल्यात घालणं सामान्य गोष्ट. जिथं एक माणूस जाऊ शकत नाही तिथं संभाजी महाराजांनी 600 लोक किल्ल्यात घातलेले आहेत. हा पराक्रम केवळ सूर्यासारखाच आहे, साधी गोष्ट नाही. नुसतं एवढ्यावर हे संपत नाही. आणि अलवादोवर संभाजी महाराजांनी एवढा मोठा हल्ला केला की अलवादोनं फोंड्याचा किल्ल्याचा वेढा सोडला आणि तो पळत सुटला. पळत सुटला म्हणजे तो जहाजातून पळत सुटला. फोंड्याचा काय त्याला म्हणू आपण, वेढा फोडून सगळा निघून अलवादो घाबरून पळून गेला. तो गोव्यात निघून गेला. गोव्यात म्हणजे आजचा जे जुना गोवा, ओल्ड गोवा म्हणून लोक जिथं जातात ते सेंट झेवियर ज्यांनी गोव्यात ख्रिस्तीकरणाचं मोठं काम केलं त्या गोव्यात गेला. आणि आता आम्हाला कुणीही तारणहार राहिलेला नाही, गोव्याचा विजयी व्हाईसरॉय आम्हाला वाचवू शकत नाही, हे सेंट, हे संता, हे झेवियर माझं रक्षण कर म्हणून या सेंट झेवियरचा जो मुडदा ठेवलेला होता ना गोव्यात तो बाहेर काढला आणि अलवादोनं त्याच्या भोवती मेणबत्ती लावून त्याला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. एवढं कर्तृत्व संभाजी महाराजांचं आहे. दुर्दैवानं आम्हाला हे सांगितलंच जात नाही, आम्हाला काही शिकवलंच जात नाही. आम्हाला संभाजी महाराजांबद्दल वेगळंच सांगितलं जातं. पण असा विषयानं संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं चिंतन घडलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. दानपत्राचं मगाशी सांगितलं, कितीतरी दानपत्र तर विशेष उल्लेख नाही आहे. मी कोण, मी दानपत्र म्हणजे साधा मजकूर असतो, आजच्या दिवशी मी अमुक अमक्याला दान देतोय, संपलं नाही. पण हे दानपत्र फार मोठं आहे, हे संस्कृत आहे. मी कोण, मी मालोजीराजांचा नातू. मी कोण, मी मालोजीराजाचा पंतू, शहाजीराजाचा नातू, शिवाजीराजांचा पुत्र. हे सांगत असताना संभाजी महाराज शिवचरित्राचं गुह्य सांगतात. हैंदव धर्माचं रक्षण करण्याची दीक्षा घेतलेल्या शिवाजी महाराजांचा मी पुत्र आहे असं सांगतात. बापापेक्षा तरी किंवा पुत्रापेक्षा बापाला ओळखणारा अजून तरी पृथ्वीतलावर कोणी पैदा झाला आहे असं मला नाही वाटत. म्लेंच्या क्षय दीक्षित असं ज्यांची गणना करावी त्या शिवाजीराजांचा मी पुत्र असं संभाजी महाराज यात म्हणतात. याचा विचार सगळ्या जाणत्या लोकांनी करावा असं मला वाटतं. संभाजी महाराजांच्या चरित्राचं मर्म आहे ना ते शिवाजी महाराजांच्या या दानपत्रातल्या गोष्टींचा, हैंदव धर्माची रिक्षा घेतलेल्या, रक्षणाची रिक्षा घेतलेल्या शहाजीराजांचा मी नातू, विठोजीराजे, मालोजीराजांचा मी पण तू, हे संभाजी महाराज जे सांगतात ना ते आपण चरित्रात आचरणात ठेवलं पाहिजे. यासाठी संभाजी महाराजांचं चरित्र चिंतन केलं पाहिजे, ते घडलं पाहिजे. कर्मधर्म सहयोगानं आज संभाजी महाराजांची जयंती, त्यानिमित्तानं या चिंतनाचा उहापोह झाला पाहिजे. म्हणून पंढरपूर नगर हिंदू सभेने केलेल्या संभाजी महाराजांच्या चिंतनासाठी आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं केलेल्या वाक्पुष्पात मी सहभागी झालो. माझी शब्दसुमनांजली आणि संभाजी महाराजांचं पूजन इथंच समर्पित करतो. कट झालं का, नाहीतर मी